पंकजा मुंडे शपथ घेत आहेत। मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। तर पंकजा गोपीनाथ मुंडे यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे। पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। विधान परिषदेच्या त्या विद्यमान आमदार आहेत। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि आता त्या मंत्रिपदी विराजमान झालेले आहेत। फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना मानाचं स्थान मिळालेलं होतं आणि आता पुन्हा एकदा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे तेव्हा पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं आहे। मंत्रिपदी पंकजा मुंडेंनी शपथ घेतलेली आहे। मैं